नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत. नवोदय सिरीजमधला आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत. लुप्त भाग ओळखा किंवा आकृती पूर्ण करा. आकृत्या काय दिलेल्या असतात त्याच्यामधला एक कुठला तरी कोपरा आपल्याला, बरोबर, ह्या आकृतीचे आपल्याला 4 भाग दिलेले आहेत. त्यातले 3 भाग आपल्याला दिलेले आहेत, परंतु एक भाग जो दिलेलाच नाही तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. ठीक आहे, आज हा आपण टॉपिक घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न कसा असतो लक्षात घ्या. लुप्त भाग ओळखा किंवा दिलेली आकृती पूर्ण करा. प्रश्न असा असतो, प्रश्नामध्ये डाव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे. ही प्रश्न आकृती आहे, त्याचा एक भाग काय आहे? लुप्त आहे. उजव्या बाजूस दिलेल्या ए बी सी आणि डी अशा उत्तर आकृत्यांचा विचार करून किंवा उत्तर आकृत्यांवर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेत लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये इथला भाग पूर्णपणे बसला पाहिजे आणि ही आकृती पूर्ण झाली पाहिजे असा भाग आपल्याला शोधून काढायचा आहे. कळते सर्वांना? ओके. आणि तुमच्या उत्तरामध्ये तो काय करायचा आहे? तो पर्याय एबीसीडी जो काय असेल तो रंगवायचा आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. कळते सर्वांना? लुप्त भाग ओळखायचा आपल्याला प्रश्न पाहून सुद्धा कळणार आहे. ठीक आहे, इथं ह्यातला कुठला तरी एक पार्ट टाकायचा म्हणजे ही आकृती पूर्ण व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण पॅटर्न जे शिकलो ना अगोदर ते पण समजणं खूप गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, काय असं नीट समजून घ्या. एक आपण साईड डायग्राम पाहूया, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. समजा आपल्याला असं एक चौकोन दिलाय, त्याच्यामध्ये टोटल 4 भाग आहेत असे, बरोबर. किती भाग आहेत? 4 भाग आहेत, बरोबर. इथं समजा आपल्याला असा सर्कलचा भाग दिलाय असा, बरोबर. इथं दुसरा भाग दिलाय असा, तिसऱ्या भागामध्ये असं दिलंय आणि चौथा भाग रिकामा आहे. चौथा भाग काय आहे? रिकामा आहे. मग तिथं काय करायचं आपल्याला? इथं काय करायचं आपल्याला? अशी आकृती शोधायची की ज्याच्यामध्ये असा भाग यायला पाहिजे. कसा? असा भाग यायला पाहिजे, बरोबर. मग ती आकृती मिळाल्यानंतर तो भाग पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला आकृत्या पूर्ण करायच्या. क्लिअर आहे? हे मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल सांगितलं. आता ही आकृती बघा, ह्याच्यामध्ये काय दिलंय नीट समजून घ्या. काय दिलंय? ह्या 3 भाग दिलेले आहेत. चौथा भाग कसा असायला पाहिजे? बघा, इथे एक अशी तिरकी रेषा, इकडे तिरकी रेषा, इकडे तिरकी रेषा, चौथ्या भागामध्ये अशी रेषा असायला पाहिजे, बरोबर. आणि त्याच्यानंतर एक वरती एक अशी रेषा असायला पाहिजे आणि ह्याच्यावरती अशा रेषा आहेत, अर्धा अर्धी गोल असं असायला पाहिजे. आणि मध्ये काय पाहिजे? त्रिकोण पाहिजे आणि तो रंगवलेला पाहिजे आणि तो जुळलेला आहे का मध्ये? नाही. अशा प्रकारची आपल्याला आकृती पाहिजे, तर त्या आकृती पूर्ण होणार आहे, बरोबर. आता मी ते तुम्हाला काढून दाखवली. प्रत्येक प्रश्न तुम्ही काढत बसायची गरज नाही, अंदाज घ्यायचा आपल्याला. अशी एक रेष मारायची, त्याच्यावरती रेषा यायला पाहिजे. इथं पण आहे, इथं पण, इथं पण, सगळीकडे रेषा आहे, तो पर्याय इथं बाद झाला, बरोबर. परंतु एक लक्षात घ्या, ही जी रेष आहे ही वरची रेष कुठं आहे ती समजून घ्यायची. ह्या कोपऱ्यापासून हा जो भाग आहे ना, हा ह्याच्या कोपऱ्यापासून ही रेष आलेली आहे. हा जो भाग आहे याच्या कोपऱ्यापासून ही रेष आलेली आहे, म्हणजे कळते. आणि आतली रेष त्याच्या आतमध्ये, ही रेष त्याच्या आतमध्ये आहे, बरोबर. इथं बघा, ही रेष कोपऱ्याला इथं आली, ती रेष त्याच्या पलीकडे गेली, ही आकृती चुकली, बरोबर. इकडे बघा, ही मध्ये आहे, बरोबर. अरे ह्याच्यामध्ये 3 रेषा झाल्या, ही आकृती पण चुकली. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये पण 3 रेषा आल्या, ही आकृती पण चुकली. कळतंय काय चाललंय ते? आता इथं बघा, आतमध्ये त्रिकोण आहे, एक रेषा आहे, मधली रेष बरोबर, सगळ्यात बाहेरची रेष बरोबर ह्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत, त्याच्यावरती असे अर्धे अर्धे गोल आहेत, ह्याप्रमाणे आहे. म्हणजे बी नंबरचा पर्याय इथं उचलून इथं टाकल्यानंतर ही आकृती काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. कळते सर्वांना काय चाललंय ते? एकदम व्यवस्थित समजून घ्यायचंय. ठीक आहे, चला तर आपल्याला प्रश्न कळाला कशा प्रकारे सोडवायचे. आता आपण ऍक्च्युअल प्रश्न सोडवायला सुरुवात करू. आपण एक फक्त सुरुवातीला डेमो एक्झाम्पल घेतलं होतं. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 1 बघा. प्रश्न आकृती दिली, इकडं उत्तर आकृती आहे, इथला खालचा भाग नाही. आपल्याला इथं पूर्ण करायचा असा भाग शोधायचा आहे, बरोबर. इथं बघा, इथं सर्कल आहे, इथं सर्कल आहे, इथं सर्कल म्हणल्यानंतर इथं पण काय यायला पाहिजे? सर्कल यायला पाहिजे. आणि ही आकृती बघा, हा बन कसा आहे? असा, बरोबर. इकडचा असा, इकडचा असा, हा भाग कसा यायला पाहिजे? असा यायला पाहिजे. हा बरोबर तसाच आहे, हा तसाच आहे, हा तसा आहे का? हा तिरका गेला, त्यामुळे हे 2 पर्याय काय झाले? कॅन्सल. आपल्याला असे भाग पाहिजेत ना, बरोबर. मग हे 2च राहिले, इकडचे 2 काय झाले? कॅन्सल. ह्याच्यामध्ये मधला भाग रंगवलेला आहे, मधला भाग रंगवलेला आहे, मधला भाग रंगवलेला आहे. इथं मधला भाग रंगवलेलाच नाही, बरोबर. त्यामुळे हा पर्याय पण काय झाला? कॅन्सल. आपल्याला आकृती अशी पाहिजे होती, अशी अशी, बरोबर. इकडच्या अशा झाल्या, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. मध्ये रंगवलेली एकच आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर आहे. कळतंय? एकदम साधं सिंपल आहे. आपल्याला पॅटर्न समजून घ्यायचा, त्या पॅटर्न प्रमाणे एक चौथा जो पार्ट राहिलेला आहे तो भरून टाकायचा आहे, फक्त एवढं साधं सिंपल आहे. इथं बघा, आता इथं काय करायचे? इकडचा कोपरा दिलेला नाही आपल्याला, बरोबर. आता इकडे बघा, हा पार्ट रंगवलेला आहे, इकडचा पार्ट रंगवलेला नाही, इकडचा पार्ट
काय न रंगवला इकडचा बघूया आपण काय करायला पाहिजे ते. आता नीट समजून घ्या, ह्याच्याप्रमाणे आपण पाहूया काय करायला पाहिजे. आता इथं बघा, ही जी आकृती आहे ह्याच्यामध्ये इथं जो भाग दिसतोय मध्ये चौकोनासारखा दिसतोय ना असा, म्हणजे इथं पण असा पार्ट यायला पाहिजे. बरोबर? ठीक आहे. आता आपण बघूया त्याच्याप्रमाणे पुढे काय करायचे ते. आता ही रेष जर अशी गेली तर इकडची पण कशी जायला पाहिजे, ह्याच्याप्रमाणे बघा, ह्याच्याप्रमाणे कशी जायला पाहिजे, अशी जायला पाहिजे वरच्या प्रमाणे. बरोबर? तर मग आकृती काय होतील, सेम होतील. आणि इथं कोपऱ्याला इथं मोकळा भाग आहे, म्हणजे मोकळ्या भागामध्ये एक सर्कल आहे, इथं पण सर्कल यायला पाहिजे. अशी आकृती कोणती आहे का बघा बरं. त्याची ह्या बाजूला सर्कल पाहिजे. बरोबर, ह्या बाजूला सर्कल पाहिजे. ह्या बाजूला सर्कल आणि इथं हा ट्रायंगल पाहिजे. सॉरी, ट्रायंगल म्हणायचं तुम्हाला. हा ट्रायंगल आहे. बरोबर, ह्या बाजूला पाहिजे, कुठल्या, उजव्या बाजूला. म्हणजे आपल्याला अशी आकृती पाहिजे, अशी. ही एक त्याप्रमाणे समजा आहे. बरोबर. आता इथं मध्ये रेष मारलेली आहे नाही का, इथं वरती काहीच नाही. ठीक आहे, आपण पाहूया काय करता येईल ते. मग सगळ्यांकडे रेष आहे तर काय होणार आहे, इथं एक रेष यायलाच पाहिजे. कुठं रेष येते, ह्याप्रमाणे इथे एक रेष येते. सगळ्यांच्या इथं मध्ये रेष आहे ना, मग इथं सगळीकडे रेष यायलाच पाहिजे. मग ही ह्याप्रमाणे आकृती येत असेल तर इकडचा भाग पण काय पाहिजे आपल्याला, रंगवलेला पाहिजे. लक्षात घ्या, ही आकृती ह्याच्यासारखी दिसते, तर रेष म्हणल्यानंतर ह्याच्यासारखी यायला पाहिजे, कारण सगळ्या पर्यायामध्ये खाली रेष आहे म्हणल्यानंतर इथं रेष यायलाच पाहिजे. मग हा भाग पण रंगवलेलाच पाहिजे. कळते, हा आणि हा सेम आहे, हा आणि हा सेम आहे. मग बघा, रंगवलेला भाग, दोन्ही रंगवलेले भाग कोणते आहेत, इथं आहे, इथं. ह्या त्रिकोणच ह्या बाजूला, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. तिकडे त्रिकोण आहे पण तो रंगवलेला नाही. हा त्रिकोण इकडे, त्यामुळे इकडे आलाय. ह्या बाजूला आपला त्रिकोण त्या बाजूला पाहिजे होता ना. साधं सिंपल आहे. ओके, त्रिकोण त्या बाजूला रंगवलेल्यामध्ये खाली मायनसचं चिन्ह आहे. ओके, मग पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. कळते सगळ्यांना. आता चारचे चार पॅटर्न सेम आहेत का, नाही. हा आणि हा सेम आहे, इकडचा आणि इकडचा सेम असायला पाहिजे होता. त्याच्यामुळं हे दोन सेम आणि हे दोन सेम अशा प्रकारे पॅटर्न आहे. ते आपल्याला पर्यायाकडे बघून पण समजतं. आपल्याला लक्ष द्यायचे फक्त काय चाललंय ते. कळलं सर्वांना. कशावरून कळालं, आपल्या इथं रंगवलेलं आहे कारण इथं मायनस साईन होती. या सगळ्या पर्यायामध्ये डॅश 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 म्हणजे मायनस साईन आहे. मग इथं मायनस साईन ज्याच्यामध्ये आहे ते तो त्रिकोण आहे, थोडक्यात छोटासा त्रिकोण आहे, तो रंगवलेला पाहिजे पूर्ण. मग रंगवलेला कोणता आहे, हा रंगवलेला आहे आणि आपल्या ज्या पाहिजे त्या पॅटर्न प्रमाणे आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आकृती बघा काय, हा प्रश्न आहे, याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी आकृती भरायची. ओके, तर लक्षात घ्या काय चाललंय ते. आकृती कशी असते आपल्याला, अशी एक आकृती आहे, अशी काय म्हणूया आपण, त्रिकोण आहे असा वरच्या बाजूला आणि त्याला खाली असं जोडलेलं आहे. बरोबर, एखाद्या शेप सारखं नाही का, असं पूर्ण करायचं असेल तर आपण असं आणि असं करू शकतो. क्लिअर इथपर्यंत. ओके, आता मला सांगा अशी आकृती कशामध्ये आहे, ह्याच्यामध्ये आहे. बरोबर, ह्याच्यामध्ये तसं काय नाहीच आहे, ह्याच्यामध्ये पण तसं काय नाहीच आहे. आता हा पर्याय घ्यायचा का हा पर्याय घ्यायचा हे आपल्याला पाहायचं आहे. आता काय होते लक्षात घ्या, आता इथं ह्या कॉर्नरला फक्त असा शेप आहे, इकडच्या कॉर्नरला असा शेप आहे. हा जो कोपरा आहे त्याच्यामध्ये अशी तिरकी रेष आहे, मग ह्या कोपऱ्यामध्ये पण तिरकी रेष यायला पाहिजे, समान करायची ना आपल्याला. मग ह्या कोपऱ्यासारखं सिमिलर काय आहे, मग असं व्हायला पाहिजे, इथं पण एक रेष यायला पाहिजे. मग हे दोन आकृती काय झाल्या असत्या, समान झाल्या असत्या. दिसते सगळ्यांना, हा पॅटर्न आणि हा पॅटर्न समान झाला असतं. मग हा पर्याय निवडायचा आहे, आपल्याला कोणता पर्याय निवडावा लागणार आहे, पर्याय क्रमांक डी. कळते सगळ्यांना काय, मग त्या आकृती पॅटर्न प्रमाणे होणार आहे, मग पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. कळालं काय चाललंय ते. चारही पर्यायाचं बघायचं आपल्याला आणि वरच्या सगळ्या आकृत्या बघायच्यात. कोणती आकृती टाकल्यानंतर कंप्लीट व्यवस्थित दिसणार आहे, तर ही आकृती टाकल्यानंतर. त्यामुळे पर्याय क्रमांक डी त्याचं उत्तर आहे. कळतंय. चला आता पुढे बघा काय होणार आहे पुढच्या प्रश्नामध्ये. ओके, प्रश्न आकृती आणि इकडे काय आहे, उत्तर आकृती आहे. ओके, इकडे बघा काय दिसतंय आपल्याला, शेप कोणता आहे, सर्कल आहे. बरोबर, मग ह्याला पूर्ण करायचं म्हणल्यानंतर कसा शेप यायला पाहिजे, असा आणि हा असा शेप यायला पाहिजे. कुठं असा शेप आहे, ह्याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये वरचा शेप आला, ह्याच्यामध्ये इकडचं खालच्या बाजूला आला, वरच्या बाजूला शेप फक्त एका म्हणजे ह्याच्यामध्ये नाही, हा पण नाही, हा पण नाही, फक्त हाच एक शेप आहे. इथं खालच्या बाजूला 3 त्रिकोण आणि वरती 4. कळते का, इथं 3 येते, 1 2 3 आणि वरती 1 2 3 4 त्रिकोण. ह्याच्यामध्ये पण बघा खालच्या बाजूला 1 2 3 आणि वरती 1 2 3 4 त्रिकोण, म्हणजे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. ठीक आहे, आपली ही जी व्हिडिओ सिरीज आहे ती कोणासाठी आहे, इयत्ता 5वीच्या मुलांसाठी. बरोबर, त्यामुळे तुम्हाला समजावं म्हणून मी एकदम स्लो स्पीडने सांगतोय. मी तुम्हाला वारंवार काय सांगतोय, स्पीड कधीही वाढवतेत आपल्याला. स्पीड वाढवून हा काही मोठा इश्यू नाही, फक्त आपल्याला टॉपिक नीट समजणं गरजेचं आहे. टॉपिक एकदा समजला की प्रॅक्टिस केली की आपलं ऑटोमॅटिक स्पीड वाढत जाणार आहे. जेवढं जास्त आपण आकृती सोडवणार तेवढं ऑटोमॅटिक आपलं स्पीड वाढत जाणार आहे. तो काही इश्यू नाही. आपल्याला अगोदर टॉपिक कसे असतात, ते कशा उत्तरांपर्यंत कसं पोहोचायचं हे आपल्याला समजून घ्यायचं. ते एकदा समजलं की स्पीड आपल्याला कधीही वाढवता येईल. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. आणि लक्षात घ्या, इकडे प्रश्न आकृती दिलेली आहे आणि इकडे उत्तर आकृती आहे. बरोबर, हा जो गोल आहे तो कुठे यायला आहे, सगळ्यांचा सेंटरला आहे, म्हणजे ह्याचं पण सेंटरला यायला पाहिजे. ओके, कशामध्ये सेंटरला आहे, ह्याच्यामध्ये, म्हणजे ह्या कोपऱ्याला यायला पाहिजे ना आकृतीमध्ये, म्हणजे सगळ्या आकृतीमध्ये ह्या इथं कोपऱ्याला यायला पाहिजे, इथल्या वरच्या. मग हा पर्याय कॅन्सल झाला.
हा पर्याय कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला, फक्त राहिला हा. बरोबर. हा बघा, हे असा अर्ध गोला टाईप आहे, मग असा अर्ध गोला यायला पाहिजे तिकडं आहे त्याच्यामध्ये. ही रेष तिरकी अशी, ही पण रेष अशी यायला पाहिजे होती आणि मध्ये दोन रेषा यायला पाहिजे होत्या आहे त्याप्रमाणे. एवढं काय आपल्याला हे करत बसायची गरज आहे का? नाही. आपल्याला एक दिसलंय सगळ्यात कोपऱ्याला एकच आहे वर्तुळ, मग तेच करत बसायचे, बाकीचं काढाय बसायची गरज नाही. पेपरला आपल्याला काय पाहिजे? इथं वर्तुळ यायला पाहिजे रंगवलेलं, डॉट यायला पाहिजे. बरोबर. हा आहे का कोपऱ्याला? ह्या नाही, हा पण नाही, हा पण नाही, हा आहे. बाकीचं काही बघत बसायची गरज नाही, ऑटोमॅटिक ते उत्तर असणार आहे. कळलं? चला पुढचा प्रश्न बघा. आता प्रश्नाकृती बघा काय दिली याच्यामध्ये. ह्या बाजूची आकृती रिकामी आहे. बरोबर. ह्या बाजूला जो भाग आहे तो रिकामा आहे. बघा इकडे ही रेष आहे, ही रेष आहे, ही रेष आहे, मग इथं पण काय यायला पाहिजे? अशी रेष यायला पाहिजे. कशामध्ये अशी रेष आहे बघा बरं पर्याय. ह्याच्यामध्ये आहे का? नाही. अशी रेष पाहिजे ना आपल्याला, ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये नाही. दोन पर्याय आहेत, आपण कॅन्सल केले. 50% ते काम आपलं झालेलं आहे. ओके. आता मी लक्षात घ्या, इथं कोणता शेप आहे? आतला चौकोन दिसतोय ना, म्हणजे इथं असा यल यायला पाहिजे, त्याच्यानंतर दुसरा यल, असा तिसरा यल. बरोबर. 3 यल यायला पाहिजेत ह्या टाईपमध्ये. 3 यल कुठे दिसत आपल्याला? बघा 3 यल यायला, तिसरा यल ह्याला जोडलेला आहे नाही का? मग इथपर्यंत यायला पाहिजे असा तिसरा यल ह्या टाईपमध्ये असा जोडलेला पाहिजे आपल्याला. ओके. असा जोडलेला पाहिजे. कुठे दिसते तिसरा यल जोडलेला? 2 यल आहेत आतमध्ये, तिसरा यल जोडलेला. ही कॅन्सल झाली. 1 2 आणि तिसरा यल ह्याला जोडलेला आहे. ओके. ह्या दोन आहेत, पण ह्याचे पण दोनच आहेत ना ह्याच्यामध्ये सर्कल. सॉरी, यल शेप दोनच आहे, तिसरा नाहीच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर आहे. कळते काय चाललं ते? ओके. असं समजून घ्यायचे पॅटर्न आपल्याला. जेवढं आपण पॅटर्नची प्रॅक्टिस करणार आहे तेवढं आपलं कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा. आता इथं कोणता कोपरा दिलेला आहे आपल्याला? हा कोपरा दिलेला. इथं बघा वरच्या दोन आकृत्या सेम दिसतात आहे आणि खालच्या दोन मग सेम असायला पाहिजेत. कळते सगळ्यांना? वरती दोन सेम सेम दिसतात, मग खालच्या दोन सेम असायला पाहिजेत. मग हा जो त्रिकोण आहे तर इथं काय व्हायला पाहिजे? इथं सुद्धा असा त्रिकोणच व्हायला पाहिजे. बरोबर. कशामध्ये दिसतं ह्या कोपऱ्याला त्रिकोण? ह्याच्यामध्ये तर नाही, ह्याच्यामध्ये नाही, ह्या दोघांमध्ये आहे. ओके. क्लिअर आहे? मग ह्याच्या सारख्याच सेम असायला पाहिजे डायग्राम. तर काय होईल इकडे आता? मग ही आकृती अशी यायला पाहिजे आणि ही आकृती अशी यायला पाहिजे. कळते? वरती जे असं होतं असं होतं, सेम झालं. आता हा सर्कल आणि खालचा असा सर्कल होणार आहे आणि हे कोपऱ्याला असं येणार आहे. बघा कोपऱ्याला असं असं अशा बाजूने असं यू शेपचे सर्कल येणार, असं उलटा नाही येणार. इथं उलटा आला त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. बघा इथे दिसतंय का पर्याय? डी मध्ये तसं आहे, मग पर्याय क्रमांक डी त्याचं उत्तर आहे. ओके. आता पुढचा प्रश्न बघा. ही डायग्राम आणि ही डायग्राम बघा, हे 4 भाग झाले ना. हा ही मधली लाईन समजा आपण पकडूया आणि ही इकडची लाईन. बरोबर. आता बघा हा पार्ट आणि हा पार्ट सेम दिसतोय, तर हा आणि हा सेम असायला पाहिजे. बरोबर. तर मग काय करूया आपण आता? हा आणि हा पार्ट सेम आहे. बरोबर. हा आणि हा सेम असायला पाहिजे. बघा इथे एक लाईन आहे अशी, मग इथं पण एक लाईन यायला पाहिजे अशी. बरोबर. कशामध्ये दिसते अशी लाईन? बरोबर मधून 4च्या 4 ह्याच्यामध्ये आहे. ओके. हां आता लक्षात घ्या, ह्याच्यासारखं पार्ट यायला पाहिजे ना. इथं पण उभी रेष दिसते, मग इथं पण अशी उभी रेष यायला पाहिजे. ओके. 4 भाग झाले, इथं पण झाले. इकडे इकडे लाईन आहे, मग इथं पण अशी एक लाईन यायला पाहिजे. ओके. आणि शेवटी काय दिसते बघा, ह्या वरच्या कोपऱ्याला काय दिसतंय? इथं एक असं अशी लाईन आहे ना, ही लाईन इथं येतं, इथं यायला पाहिजे अशी. अशी आकृती कुठे दिसते तिकडे बघा बरं. ह्याच्यासारखी आकृती कुठे दिसते का? कशी आकृती दिसायला पाहिजे? कळते सगळ्यांना? अशी ह्या मधून लाईन जाणार अशी, ही एक लाईन अशी आणि असा चौकोन अशी अशी आकृती कुठे दिसते का बघा बरं. हा चौकोन मोकळा आहे इथं, इकडे काय आहे? इथं वेगळंच काहीतरी आहे, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. इथं मध्येच रेष मारली, हा पर्याय कॅन्सल. ओके. हा एक दिसतोय पर्याय. बरोबर. परंतु ह्याला खाली रेष आहे का? ह्याला खाली रेष आहे का? ही जी आपण इकडची रेष काढली ती नाही. मग हा पर्याय पण झाला कॅन्सल. पर्याय क्रमांक डी त्याचं उत्तर आहे. ही खालची तिरकी रेष काढली का? काढली आपण बघा. ह्या 4 डायग्राम आहेत, ह्यापैकी ही आणि ही डायग्राम तिरकी डायग्राम सेम आहे, तर ही आणि ही सेम असायला पाहिजे. ही जी वरती मी बघा लाल कलर सर्कल केला ना, त्याला रेड कलरने सर्कल केलेला आहे, ती डायग्राम कुठे यायला पाहिजे? हा जो सर्कल केलेला आहे हा, तो इथं यायला पाहिजे आणि तो त्याच्यामध्ये इथं नाहीये, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला. कळते? हे समजून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला. ओके. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. कळते सगळ्यांना काय चाललंय ते? प्रश्न पाहायचा, त्याप्रमाणे उत्तर आपल्याला शोधायचंय. प्रश्न काय चेक करा. आता ह्याच्यामध्ये बघा शेप कसा दिसतोय तो. इकडे काहीतरी वेगळा शेप दिसतोय आणि इकडे वेगळा शेप दिसतोय. ओके. कोणते शेप सेम दिसतात ते? वरचे दोन सेम दिसतात का बघा? वरचे शेप जे आहे ते सेम दिसतात का पहा. हा जो शेप आहे ह्याला असं सर्कल फिरवल्यानंतर आपल्याला हा शेप मिळतोय. ह्या शेपला असं रोटेट केल्यानंतर बघा, हा असा 2 आहे, ह्याला रोटेट केल्यावरती असा 2 आला. बरोबर. म्हणजे हा शेप जो आहे ह्याला फिरवला आपण. बरोबर. मग आपल्याला हा शेप मिळतोय. हा जो कोपरा होता तो इथं आला. बरोबर.
म्हणजे हा जो पेन समजा असा होता, ह्याला आपण रोटेट केल्यानंतर तो असा झाला. क्लिअर आहे? ह्या आकृतीला आपण असं गोल फिरवलं. आता मला बोर्डवरती फिरवून दाखवता येत नाही. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर रोटेट करू शकता. त्यामुळे तुम्हाला ते अजून जास्त सोपं जाणार आहे. क्लिअर आहे? आता ही आकृती जी आहे खालची, ही कशी आली बघा, वरच्यावर ती काय त्याचा काय संबंध आहे का? नाही. ही आणि ही आकृती वेगळी दिसते. म्हणजे इकडच्या आकृतीला असं रोटेट केल्यानंतर ही आकृती यायला पाहिजे. बरोबर? कसं रोटेट करायचे बघा, हा जो 2 आहे असा, ह्याला रोटेट केल्यावरती तो काय झाला, असा झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो इथला जो कोपरा आहे तो कुठे गेला, इथला कोपरा इथं गेला. ह्याच्यामध्ये पण सेम तसंच होणार. इथला खालचा जो कोपरा आहे तो कुठे गेला, वर गेला. मी कोपऱ्याला एक रेष येणार आहे. बरोबर? इथला कोपरा इकडे जाणार आहे. इथला कोपरा ह्या बाजूला गेला. बरोबर? त्याप्रमाणे आपल्याला बघायची आकृती. इकडे दिसते का बघा, त्याच्याप्रमाणे इथून एक रेष कुठे दिसते का, इथून एक रेष, ही जी रेष आहे ना इथं गेलेली, ती इथून आलेली आहे. म्हणजे इथं कुठे तिरकी रेष दिसते का तुम्हाला, ह्या कॉर्नर पासून? हा, इथं वेगळीच काहीतरी दिसते. ही एंड आहे ना, इथून जी स्टार्ट टू एंड आहे कुठपर्यंत तरी टेकणार आहे, ही रेष टेकणार दिसते आपल्याला. बरोबर? आता बघा, ही रेष त्याप्रमाणे मी मारली. ओके. आणि ह्याला जर मी असं काढलं, ओके, आणि इथं जर ट्रायंगल तयार केला असता. बरोबर? आता हे जर फिरवलं आपण, बघा नीट लक्ष द्या मी काय सांगतोय ते. हा जो ट्रायंगल आहे हा फिरवला मी. बरोबर? तो कुठला ट्रायंगल होता, असा ट्रायंगल होता. बरोबर? त्याला फिरवल्यावर तो कसा होणार आहे, असा होणार आहे. दिसते का डायग्राम मध्ये, इथं झालं का असा ट्रायंगल? ओके. ह्याप्रमाणे म्हणजे हीच डायग्राम अशी फिरवली. मग पर्याय क्रमांक कोणता आहे? पर्याय क्रमांक सी आपला बरोबर आहे. कळतंय काय चाललंय ते? ट्रायंगल वर होता, तो ट्रायंगल ह्या बाजूला आला. हा ट्रायंगल डाव्या बाजूला असता, हा जो ट्रायंगल घेतला तो वर जायला पाहिजे होता ना. बरोबर? हा जो ट्रायंगल ह्या बाजूला गेला तो कुठं पाहिजे, वर पाहिजे. मग वर ट्रायंगल कशामध्ये, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आहे. बरोबर? परत दुसरा ऑप्शन काय बघायचा होता आपल्याला, हा जो इथला यू शेप आहे तो इकडे पाहिजे होता ह्या बाजूला, म्हणून तो खाली गेला ना. बघा, इथला शेप इकडे जाणार. इथला ट्रायंगल कुठे गेला, हा ट्रायंगल ह्या बाजूला गेला. बरोबर? तर इथला यू शेप खालच्या बाजूला येणार आणि ह्या बाजूचा इथला यू शेप कुठेतरी कुठे जाणार आहे, खालच्या बाजूला. ओके. ही जी डायग्राम आहे ती त्या बाजूला. चुकून मी वेगळी डायग्राम काढली थोडीशी जरा. इथं काय यायला पाहिजे, हा ट्रायंगल असा आहे आणि हा यू शेप इथं आहे. ओके. ही डायग्राम अशी आहे, हा यू शेप असा आहे. ही डायग्राम आहे. तसं आलं. फक्त इथं काढताना माझं जरा चुकलं होतं. कळलं काय करायचं, ट्रायंगल इथं होता, तो ट्रायंगल ह्या बाजूला आला. मग ट्रायंगल वरती कोणत्या ऑप्शनमध्ये, सी आणि डी मध्ये आहे. त्यामुळे तसं जर पाहिलं तर आपला हा ए कॅन्सल झाला आणि बी कॅन्सल झाला. ओके. आता बघा, हा जो यू शेप आहे इथं खाली गेला तो ह्या बाजूला पाहिजे होता, ह्या बाजूला. बरोबर? यू शेप इकडं पाहिजे होता, ह्याच्यामध्ये ह्या बाजूला आला, डाव्या बाजूला. त्यामुळे हा पर्याय पण काय झाला, कॅन्सल. असं पाहिलं तरी चालेल. म्हणजे काय झालं, ही आकृती आपण अशी फिरवली, ही आकृती सुद्धा आपण अशीच फिरवायची. त्याप्रमाणे पाहिलं तर पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. ठीक आहे. आता पुढची आकृती बघा, काय याच्यामध्ये थोडंसं वेगळं लॉजिक लावायला लागतं. मग आपल्याला तेच समजून घ्यायची की तुम्हाला काय एका टाईपचे प्रश्न येणार नाहीत पेपरला, वेगवेगळ्या टाईपचे येणार. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला लॉजिक शिकून घ्यायचं आहे. ओके. आता हे बघा, ह्याच्यामध्ये काय करायचं, आता पॅटर्न समजून घ्यायचा आहे फक्त आपण. पॅटर्न, हां, इकडं कॉर्नर आहे बघा, ही डायग्राम ह्या बाजूला दिसते. बरोबर? ही जी डायग्राम आहे ह्याची मिरर इमेज दिसते ह्या बाजूला, थोडक्यात नाही का, ह्याची मिरर इमेज ह्या बाजूला दिसते. मग ह्याची पण काय दिसायला पाहिजे, मिरर इमेज दिसायला पाहिजे. हा जो असा कडा आहे, हा कडा पूर्ण होणार इथं. बरोबर? ही जी तिरकी रेषा, काल आपण मिरर इमेज शिकलोय बरोबर परवा दिवशी, त्याच्याप्रमाणे मी इकडे पण तिरकी रेषा यायला पाहिजे. असं कुठे दिसतंय का, ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये ते काहीतरी यू शेप दिसतोय, हे ते झालं कॅन्सल. ह्याच्यामध्ये असं आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिसते, हा पर्याय पण गेला, कॅन्सल झाला. मग ए आणि सीच राहील. ओके. आता नीट बघा, इथं त्रिशूल आहे. बरोबर? इकडं पण काय जाणार आहे, ह्या बाजूला इथून जर पाहिलं तर असा त्रिशूल जाणार आहे, सॉरी असा, आणि इथं सर्कल यायला पाहिजे रंगवलेला. इथं सर्कल रंगवलंय का, नाही. मग रंगवलेलं सर्कल फक्त इथंच आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. कळतंय काय काय चाललंय ते? ओके. आपल्याला पॅटर्न समजून घ्यायचा आहे फक्त, बस. प्रश्न पाठ करत बसायचं नाही. प्रश्न पाठ करताल, पेपरला वेगळाच प्रश्न आला तर काय करणार आहे तुम्ही, पॅटर्न समजून घ्यायचा आहे. प्रॅक्टिसने ऑटोमॅटिक आपलं स्पीड वाढत जाणार आहे. आता लक्षात घ्या, इथं कोणता शब्द दिसतोय, रिकामा, हा रिकामा दिसतोय. ओके. हा कोपरा आणि हा कोपरा काय दिसतोय आपल्याला, सेम दिसतोय. आता इथं भाग आहेत बघा, लक्षात घ्या. आता आकृतीचे भाग इथं मगाच्या सारखे असे नाही केलेले बरं का. आता कसे भाग केलेत, असे 4 भाग केलेत. बरोबर? आता बघा, हा कोपरा सेम दिसतोय. मग खालचा आणि हा वरचा कोपरा सेम असायला पाहिजे. मग असं आणि असं यायला पाहिजे. कोणत्या ह्याच्यामध्ये दिले तसं बरं, कोणत्या आकृतीमध्ये तसं दिलेलं आहे. आता ही आकृती आहे, परंतु हे खूप कोपऱ्याला गेलं ना एकदम. हे खूप कोपऱ्याला गेलंय, खूप जास्त जवळ गेलेलं. हे अंतर बघा, हे अंतर जरा कमी आहे. इथं काहीतरी वेगळंच काहीतरी काढलेलं आहे, तिकडे खूप जास्त जवळच आहे. आणि हे समान अंतरावर दिसते, म्हणून पर्याय क्रमांक सी. हा पण आहे, परंतु हे काय झाले, खूप जास्त जरा त्या कोपऱ्याच्या जवळ गेले. कोपऱ्याच्या जवळ पाहिजे का आपल्याला, नाही पाहिजे. आणि कोपऱ्याला हे पॅरल दिसतंय. बरोबर? परंतु थोडंसं अलीकडं आहे. मग त्याप्रमाणे आपल्याला काय पाहायचं, इथून अशी डायग्राम येणार आहे, थोडंसं जरा लांब आहे, अंतर आहे, ह्याच्यामध्ये अंतर नाही आहे, ह्याच्यामध्ये अंतर आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. ओके. चला पुढचं बघा,
प्रश्नाकृती उत्तराकृती. ह्याच्यामध्ये बघा काय करायचं आपल्याला. आता इथं सेमच दिसतंय, इकडचा भाग आणि इकडचा भाग सेम दिसतोय बघा. इकडं पण असं होतं, मी इकडे त्याची मिरर इमेज झाली. मी इकडे जो हा भाग असा आहे सेम तो पण असाच होणार आहे आणि त्याच्यावरती असं 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 रंगवायचे आणि ही रेष अशी होणार आणि हा भाग असा येणार आहे. कशामध्ये दिसते असं, कशामध्ये दिसते रंगवलेला, इथं न रंगवलेला भाग आहे हा कॅन्सल, हे न रंगवलेलं कॅन्सल, इथं पण न रंगवलेलं कॅन्सल, बाकी काहीच बघायची गरज नाही याच्यामध्ये. हा रंगवलेला डॉटच नाही कशात, बरोबर. त्यामुळे तो पर्याय डायरेक्ट ऑटोमॅटिक कॅन्सल होत जाणार आहे. त्यामुळे अगोदर सोपे सोपे ऑप्शन बघायचे. हे रंगवलेलं आहे का, कुठंच नाही. पर्याय क्रमांक सी ऑटोमॅटिक आपलं उत्तर येत जाणार आहे आणि बाकी सगळं मॅच होणार आहे ऑटोमॅटिक. ओके, पुढे बघा आता ही प्रश्नाकृती. आता ह्या डाव्या बाजूचा कोपरा आपल्याला रिकामी दिलेला आहे. आता बघा इथं एक पॅटर्न ऑब्झर्व करा. हा कोपरा दिसतोय का, हा सर्कल सारखा हा, आणि हा सेम दिसतो इकडचा, हा इकडं सर्कल काढला आणि इकडे सर्कल काढला, बरोबर. आता ह्याच्यासारखं सेम कोणतं असणार आहे लक्षात घ्या. आता इथं मी जरा वेगळ्या याने करतो कलरने. इथं बघा हा कोपरा आहे, हा ह्याच्यासारखा इकडचा असायला पाहिजे ना. मग असं काहीतरी इथं रेक्टँगल येणार आहे असा, बरोबर. ह्याच्यामध्ये आडव्या रेषा सगळ्यांमध्ये, इथल्या ह्याच्यामध्ये आडव्या, इकडे पण आडव्या होत्या, इथं उभ्या आहेत, इथं कोणत्या यायला पाहिजेत, उभ्या. अशा टाईपचे डायग्राम कोणते, त्याच्यामध्ये ह्या कोपऱ्याला बरं का, खालच्या कोपऱ्याला उभ्या रेषा यायला पाहिजेत. इथे दिसतात खालच्या कोपऱ्याला उभ्या रेषा, इथं काय दिसते आडव्या रेषा, हे झालं कॅन्सल, बरोबर. इथं उभ्या रेषा आहेत, हा पर्याय असू शकतो. इथं उभ्या रेषा नाहीत, इथं काय आहेत आडव्या रेषा आहेत, इथं उभ्या रेषा, दोन पर्याय असू शकतात. ओके, आता बघा इथं एक चौकोन आहे, वरच्या बाजूला एक चौकोन यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये कोणत्या रेषा आहेत, इथं उभ्या आहेत, खाली वरती कोपऱ्याला काय आहेत आडव्या आहेत. मग वरच्या कोपऱ्याला आडव्या कशामध्ये आहेत, ह्याच्यामध्ये आहेत. ह्याच्यामध्ये काय झाले उभ्या रेषा आहेत, त्यामुळे हा पण पर्याय काय झाला कॅन्सल. हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. कळतं, मी तुम्हाला सर्कल करून ठेवले. नंतर तुम्ही ही PDF ज्यावेळेस तुम्ही पाहणार त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिस करताना पण कळणार आहे की इथं काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून कॅन्सल, इथं प्रॉब्लेम म्हणून कॅन्सल झालं. ठीक आहे, आता पुढं बघा ही प्रश्नाकृती उत्तराकृती. हे वरचे दोन कोपरे सेम दिसतात, ह्याची मिरर इमेज दिसते, खाली पण ह्याची मिरर इमेज दिसायला पाहिजे. ओके, मग ही अशी तिरकी रेष आहे, इथून पण काय होणार अशी तिरकी रेष येणार आहे, हा भाग रंगवलेला असणार आहे असा. दिसते का कशामध्ये बघा बरं असं, हा एवढाच बरं का, ह्या डाव्या बाजूचा कोपरा रंगवलेला पाहिजे. ह्याच्यामध्ये अख्खच रंगवले, अख्खं नाही रंगवलेलं पाहिजे आपल्याला, बरोबर. इथं बघा डाव्या बाजूचा कोपरा रंगवला असा. ओके, मग हा पर्याय असू शकतो. इकडे काहीच रंगवलेलं नाही, त्यामुळे हा पर्याय काय झाला कॅन्सल झाला. ओके, इथं पण अर्ध रंगवलेला आहे. ओके ओके, आता काय होईल ह्याच्यामध्ये सर्कल किती आहेत असे दोन, मग इथं एक आणि इथं एक, दोन असं असायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये किती सर्कल आहेत, दोन आहेत, बरोबर. परंतु ही जी रेष आहे ती पण आपल्याला पाहिजे ना, ही जी रेष अशी होती ती अशी यायला पाहिजे आणि असे दोन सर्कल आहेत. ओके, बघा अशी तिरकी रेषा असते, व्ही कडं दिसतोय ह्याच्यामध्ये, इथे दिसतोय, इथे दोन सर्कल आहेत, इकडं एकच सर्कल आहे, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर आहे. कळते, मी तुम्हाला आता सध्या एकदम स्लो शिकवतोय, कारण मला माहिती कसं सोडवायचं ते. तुम्ही पहिल्यांदा शिकताय, तुम्हाला स्पीड वर फोकस करू नका, टॉपिक समजण्यावरती फोकस करा. एकदा तुम्हाला चुका कशा शोधायची हे जर कळलं ना, तुमचं स्पीड ऑटोमॅटिक वाढत जाणार आहे. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये इथं दोन रेषा नाही आहेत, मग ऑटोमॅटिक आपला तो पर्याय कॅन्सल झाला. पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर आहे. ओके, पुढे बघा आता हे दोन कोपरे सेम आहेत, हे पण त्याच्यासारखं दिसते. मग एक मिसिंग पार्ट आपल्याला काढायचा आहे, मग मध्ये सर्कल तयार होते, बरोबर. मग हा शेप असा आणि असा असणार आहे, दोन कर्व पार्ट मध्ये आहेत. इथं एकच आहे, हा पर्याय कॅन्सल झाला. इथं त्या कोपऱ्याला गेला, हा पर्याय कॅन्सल झाला. ते त्या कोपऱ्याला चालेल तसं नाही, आपल्याला ह्या कोपऱ्याला पाहिजे होतं ना, मग पर्याय कोणता राहिला, हाच राहिला. आणि इकडे सर्कल असं आलं का, त्या बाकी सगळे मॅच होत जाणार ऑटोमॅटिक. मग ही रेषा अशी असणार आणि मग हे असं असणार आहे, झालं. बाकी सगळे ऑटोमॅटिक मॅच होत जाणार आहे. एवढं पाहायची गरज आहे का आपल्याला, नाही. दोन सर्कल वगैरे मधली रेषा असे पाहिले तरी चालते, दोन सर्कल जरी पाहिले आपण तरी चालणार आहे. हे दोन सर्कल आहेत, इथं दोन सर्कल, बाकी ह्या कोपऱ्याला कुठंच सर्कल नाहीत दोन, त्यामुळं इथे एकच होतं, बाकी सगळे पर्याय कॅन्सल झाले. राहिलेला पर्याय हे असणारे बी त्याचं उत्तर असणार आहे. क्लिअर आहे. आता ही डायग्राम बघा, बरोबर. इकडं आणि इकडं पॅटर्न समजून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता ह्याचे जर असे चार भाग पाहिले तर हा जो रंगवला इकडं न रंगवलेला आहे, बरोबर. इकडे बघा हा जो रंगवलेला पार्ट आहे इथं, तो इथं रंगवलेला आहे. ओके, आपण आता त्याच्यामध्ये नीट व्यवस्थित पॅटर्न पाहूया काय काय करायचे ते. ओके, इकडं सर्कल होता, इकडं पण सर्कल आहे, मग खाली पण काय असायला पाहिजे सर्कल. हा तो चौकोन असा येणारच आहे, कुठला भाग रंगवायचा ते आपण पाहूया. अगोदर बेसिक आपण पाहूया. आणि हा पार्ट आहे असा, आणि तर न रंगवलेला गोल आहे. ओके, न रंगवलेला गोल कशामध्ये आहे, ह्या तीन पर्यायामध्ये आहे. रंगवलाय तो कॅन्सल झाला. ओके, आता बघा हा मध्ये इथं उभी पण रेषा येणार आहे. ओके, हा एक पर्याय झाला. आणि हा खाली
पाहूया आता काय करायचं. अशा टाईपचा शेप कुठे आहे बघा. आता अशा टाईपचा शेप कुठं आहे, हा कर्व पार्ट आणि त्याच्यामध्ये ओके इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. बाकी ते सगळं सेम सेम दिसते. आता आपल्याला बघायला लागेल काय करायचं ते. पॅटर्न आपण पाहूया. ही आकृती इकडची सेम दिसते अशी. तर हा जो पार्ट आपण जर असा काढला तर हा पण रंगवलेला असेल तर काय होणार आहे, दोन्ही मॅच होणार आहे. बघा हे सेम बघा, अख्खी लाईन बघा आणि इकडची दोन्ही सेम सेम वाटते आपल्याला. ही मधली लाईन आहे, इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट सेम असायला पाहिजे. बरोबर, त्याप्रमाणे आपण पाहतोय. फक्त त्याच्यामध्ये काय ऑप्शन दिसतोय आपल्याला, इथं रंगवलेलं आहे परंतु इथं रंगवलेलं नाही, इथं जरा गोंधळ दिसतोय. त्याचा आपण जरा मॅच करून पाहूया काय असेल ते. ह्या तर बघ 100% रंगवलेला असणार आहे. अशा टाईपचं कुठं दिसतंय का, हा ओके इथे एक दिसतंय. अजून काय दिसतंय, हा जो इथला भाग रंगवलेला आहे इकडं, तिकडं तो रंगवलेला आहे का इकडे ह्या बाजूला, नाही. ही रेष अशी फक्त आपण अशी घेऊया. मग वरती रंगवलेलं नाही, मग खाली पण आपण न रंगवलेलाच घेऊया. बाकी सगळं सेम. मग ह्याच्यामध्ये फक्त एकच पार्ट रंगवलेला पाहिजे. एकच पार्ट रंगवलेला कशामध्ये आहे, ह्याच्यामध्ये आहे. इथं दोन्ही पार्ट रंगवलेत बघा. बरोबर, इथं दोन्ही पार्ट रंगवले त्यामुळे हे पण कॅन्सल करून टाकू. इथं दोन पार्ट रंगवलेत हे पण कॅन्सल करून टाकू. का का असं आपण घेतोय, ह्या डायग्राममध्ये बघा इकडच्या ह्याच्यामध्ये हा भाग रंगवला आहे परंतु हा भाग न रंगवलेला आहे. म्हणून आपण खाली पण तसंच करूया. इथला भाग सुद्धा न रंगवलेलाच घ्यायचा आहे. मग आपला पर्याय क्रमांक कोणता आहे, त्याप्रमाणे ह्या लॉजिक प्रमाणे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. कळतंय. मग वरती जो पॅटर्न घेतलाय तोच आपल्याला खालच्या बाजूला घ्यायचा आहे, म्हणून आपण तसं फॉलो केलेलं आहे. ठीक आहे, कळाले सर्वांना. जो इकडे लावलाय तो तिकडे रूल लावला, जो इकडे लावणार आहे तोच रूल आपल्याला ह्या बाजूला लावायचा आहे. त्याप्रमाणे आपण इथला भाग न रंगवलेला घ्यायचा आहे. मग पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. काही प्रश्नामध्ये जरा कॉम्प्लिकेटेड असतं, काही प्रश्न सोपे असतात, असं मिक्समध्ये असणारच आहे. ठीक आहे. आता बघा ह्या आकृत्यांमध्ये बघा, हे कोपऱ्याला असं दिसते, हा लॉलीपॉप सारखं नाही का असं दिसते ह्याच्यामध्ये. मग इथं पण मध्ये एक रेष आहे, ह्या कोपऱ्याला अशी एक रेष गेली ना, मग इथून पण अशी एक रेष जाणार आहे. ओके, ह्या दोन लाईनच्या मध्ये एक सर्कल आहे. असं कुठं दिसतंय का, ह्या दोन मधली आहे ही लाईन, ह्याच्यामध्ये सर्कल आहे. बरोबर, असं कुठं दिसतंय का ह्या कोपऱ्याला त्याच्यामध्ये सर्कल, इथं तर नाही सर्कल कोपऱ्याला गेलं, इथे सर्कल, ह्या दोन दोन जण सर्कल आले ह्याच्यामध्ये शक्यच नाही. हे ह्या कोपऱ्याला सर्कल आलं नाही चालणार. मग पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. बरोबर, बाकीचं तर आहेच, इथे एक लाईन अशी येणार आहे, हे तर आहेच आपल्याला. परंतु कमीत कमी ह्याच्यावरती आपल्याला ते सॉल्व्ह करता येते का ते आपण पाहायचं. बरोबर, सगळं मॅच केल्यानंतर डायग्राम काढायला तर आपल्याला येणारच आहे, परंतु आपल्याला पेपरला डायग्राम काढायचं का नाही, आपल्याला कमीत कमी वेळेत पर्याय शोधायचा आहे. मग आपण काय केलं, हे एक लाईन मारली, असं लाईन मारली, ह्याच्यामध्ये सर्कल आहे, हे कशाला मॅच होते, ह्याला मॅच होते. मग पर्याय क्रमांक डी बरोबर असणार आहे. बाकी सगळे ॲटोमॅटिक कॅन्सल झालेत. कळलं. आता एक लक्षात घ्या, प्रत्येकाची विचार करायची पद्धत थोडीशी वेगवेगळी असते. मला समजा हा पॉईंट दिसतो, तुम्हाला जरा वेगळा पॉईंट दिसू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला आता प्रत्येकाचं लक्ष वेगवेगळ्या गोष्टींकडे जाऊ शकतं. ठीक आहे, असं नाही की मी सांगतो त्याच पद्धतीने करायला पाहिजे, तुम्हाला फरक ओळखायचा त्याच्यामध्ये. आता माझं लक्ष कशावर गेलं, ह्याच्यावरती लाईन मारली, इकडे क्रॉस लाईन मारली, हा सर्कल मारला. एखाद्याला इकडे दिसू शकतं आणि ह्याला अशा शेपमध्ये दिसते, अशा शेपचा दांडा दिसतोय, असा आहे आयसारखा शेप दिसतोय, तसं दिसलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही ना. आपल्याला उत्तरापर्यंत लवकर पोहोचायचंय. बरोबर, माझी जी पद्धत आहे तीच तुम्ही वापरली पाहिजे असं नाही. मी तुम्हाला लॉजिक शिकवते, त्या लॉजिकला धरून तुम्ही उत्तरापर्यंत जायचंय. तुम्हाला लॉजिक शिकायचे ना की प्रश्न पाठ करायचे. कळलं. चला आता पुढे आपण पाहूया काय करायचं ह्याच्यामध्ये. इकडचा पार्ट सेम दिसतोय, हे हे मिरर इमेज सारखं दिसते ना, मग खाली पण ह्याच्यासारखं मिरर इमेज दिसायला पाहिजे. ओके, चारही पार्ट सेम येणार आहेत का, अजिबात नाही. हा आणि हा पार्ट सेम आहे, मग खाली पण हा आणि हा पार्ट सेम असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये उभी रेषा आहे, ह्याच्यामध्ये पण उभी रेषा येणार आहे. ह्याच्यामध्ये असं क्रॉस मारलेलं आहे, क्रॉस लाईन, मग ह्याच्यामध्ये पण क्रॉस लाईन येणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये हा पार्ट रंगवलेला आहे, असा असा पार्ट रंगवलेला आहे. बरोबर, मग आपल्याला असा भाग बघायचा ज्याच्यामध्ये हा पार्ट रंगवलेला आहे, ह्याच्यामध्ये रंगवला आहे, ह्याच्यामध्ये सगळीकडे रंगवला आहे. ओके, तेव्हा तो पर्याय निघून गेला आपला. ओके, आता काय करायचं याच्यामध्ये, इथं एक गोल आहे मला, नंतर इथे एक येणार, इथलं सोडून इथे एक येणार, असं यायला पाहिजे. रंगवलेला पार्ट इथं, रंगवलेला पार्ट शेजारी इथं यायला पाहिजे ना सर्कल, इथं नाही आला त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला. इथं पण नाही आला हा पर्याय त्यामुळे कॅन्सल झाला. ओके, हे इकडे गेले कुठेतरी, इथं हे चुकले दोन्हीपैकी. इथं एक गेला आणि एक वर गेला त्यामुळे तिथं चुकलं. इथं आणि इथं रंगवलेला एकच आहे, पर्याय क्रमांक डी. कळते काय चाललंय ते. आपण पॅटर्न समजून घ्यायच्यात, बाकी उत्तरापर्यंत आपण ऑटोमॅटिक पोहोचत जाणार आहे. आता ही डायग्राम एकदम सोपं आहे. सर्कल आहे मला, तरी इथं सर्कल पूर्ण करायचं. असा शेप आहे, कशामध्ये असा शेप आहे, ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये असं उलटं दिलंय आणि डी मध्ये आहे. ओके, ह्या बघा ह्याच्यामध्ये दोन भाग आहेत, त्यापैकी बघा एक भाग रंगवलेला आहे, एक भाग न रंगवलेला आहे. ओके, आता आपण पाहूया काय करायचं आहे. म्हणजे हा एक असा पार्ट पूर्ण करायचा आहे, हा पार्ट असा पूर्ण करायचा आहे. ओके, आता लक्षात घ्या, शेजारच्या दोन पैकी एक भाग रंगवलेला आहे. आता जर हा भाग रंगवलेला आहे, हा काय असणार आहे, न रंगवलेला. मग आपल्याला रंगवलेला कोणता पाहिजे, हा वरचा पाहिजे. कशामध्ये वरचा भाग रंगवलेला आहे, हा नाही, ह्याच्यामध्ये रंगवलेला आहे. ओके,
ह्याच्यामध्ये दोन्ही रंगवले, त्यामुळे हा पर्याय काय झाला, कॅन्सल झाला. फक्त पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. बघा, शेजारचा हा रंगवलेला नाही, हा रंगवलेला आहे, हा रंगवलेला आहे तर हा रंगवलेला नाही, हा रंगवला आहे तर हा रिकामा पाहिजे. मग हा वरचा रिकामा आहे तर खालचा काय पाहिजे, रंगवलेला पाहिजे. कळते, पॅटर्न समजून घ्यायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न बघा आता. प्रश्नाकृती दिली, इकडे आपल्याला उत्तराकृती दिलेत. हा इकडे पण सर्कल दिसतो, पूर्ण करायचं म्हणजे असा कर्व यायला पाहिजे. पूर्ण कर्व यायला पाहिजे ना बाहेरच्या बाजूने. ओके, कशामध्ये, ह्याच्यामध्ये आतमध्येच कर्व घेतला आहे, ह्याच्यामध्ये कर्व आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच काहीतरी केलंय आणि ह्याच्यामध्ये असं केलंय. बाकी काही बघायची गरज आहे ह्याच्यामध्ये, बाकी ॲटोमॅटिक येत जाणार आहे. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये 4 भाग केले, ह्याच्यामध्ये 4 भाग केले. जर आपण पुढे पाहिलं तर 4 भाग झाले. आणि इकडे बघा, इकडे बघा काय चाललंय, ह्याच्यामध्ये अशी लाईन होती, वरती अशी लाईन, खाली तिरकी लाईन असेल, ह्याच्यामध्ये मधून आहे म्हणून इकडे पण मध्ये येणार आहे. ठीक आहे, आपल्याला एवढं मॅच करायची गरज पडली का, नाही. फक्त आपल्याला असा करू पाहिला, पण ह्याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये पण नाही, फक्त ह्याच्यामध्ये. मग पर्याय क्रमांक बी आपल्याला लगेच येणार आहे. बाकीचं पाहायची गरज आहे का, नाही. बाकीचे पर्याय आपण कॅन्सल करून टाकले, मग राहिलेलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घ्या आता. सांगा आता लवकर, ह्याच्यामध्ये काय येणार आहे. हा एक सर्कल आहे, इथे एक सर्कल रंगवलेलं आहे, कोपऱ्याला दिसेल. मग इथं पण काय पाहिजे, कोपऱ्याला पाहिजे डॉट रंगवलेला, खालच्या कोपऱ्याला पाहिजे ना. आता ह्याच्यामध्ये वरच्या कोपऱ्याला गेला, हा पर्याय कॅन्सल झाला. ह्याच्यामध्ये ह्या कोपऱ्याला गेला, हा पर्याय कॅन्सल झाला. मग काय राहिलं, फक्त बी आणि डी पर्याय राहिलेले आहेत. ओके, बघा लक्षात घ्या, आता इथं जर कोपरा आहे तर मध्ये काय आहे, प्लस साईन यायला पाहिजे. मग जिथं डॉट रंगवलेलं त्याच्या कॉर्नरला बरं का, क्रॉस लाईनला प्लस पाहिजे, क्रॉस लाईनला प्लस पाहिजे, त्याच्यामध्ये जाय क्रॉस, कळतंय, तिरकं पाहिजे. हे इथं आलं, इथं असायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी पण झाला कॅन्सल. मग पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. कळते काय चाललंय ते, इथं प्लस येतं, ह्याच्या कोपऱ्याला रंगवलेला डॉट पाहिजे, सर्कल पाहिजे, झालं. मग ते फक्त डी मध्येच आहे, बाकीचं ऑटोमॅटिक बरोबर व्हायचं जाणार आहे, बघत बसायची गरज नाही. चला आपण पुढचा प्रश्न घेऊया आता. प्रश्न आकृती बघा आणि इकडे उत्तर आकृती बघायची. इकडे एक रंगवलेलं डार्क पट्टी दिसते, रेक्टँगल सारखं, इथं पण दिसते. मग इथं पण काय व्हायला पाहिजे, रंगवलेलं एक डार्क यायला पाहिजे काहीतरी पार्ट, बरोबर. मग असा तिरका यायला पाहिजे ना हा रंगवलेला पार्ट, बरोबर. इथं कुठे दिसतंय, ह्या कॉर्नरला इकडे असं दिसतोय ना, याच्यामध्ये असं कुठेतरी यायला पाहिजे. इथं आलाय, इथं वेगळंच असं झालंय, हा पर्याय कॅन्सल. इथं असं आलंय, कॅन्सल. इथं रंगवलेलंच नाही, मग कशामध्ये येतंय, फक्त ह्याच्यामध्ये. आणि इथं प्लस साईन पाहिजे, इथं पण प्लस साईन आले, ऑटोमॅटिक बाकीचं येत जाणार आहे. एक आपलं मॅच केलं तरी चालणार आहे. मग पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर आहे. कळलं. चला आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्नाकृतीला आपल्याला उत्तराकृती पाहिजे. आता मग अशी पॅरलल पॅटर्न प्रमाणे इकडे पाकळी दिसते, इकडे एक पाकळी दिसते, इकडे एक पाकळी दिसते, फुलांप्रमाणे इथे एक पाकळी असायला पाहिजे, बरोबर. ह्या कोपऱ्याला अशी असायला पाहिजे. माझी आकृती डायग्राम काय एवढी चांगली नसतात, चित्रकला माझी एवढी काही चांगली नाहीये, त्यामुळे जरा समजून घ्या. ओके, अशा टाईपचं पाहिजे इथं, बरोबर. अशा टाईपचं शेप कुठे येतील का, ह्याचा ह्या बाजूलाच काहीतरी आहे, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. लक्षात घ्या. आता खाली काय झाली, ह्या दोन पकड्याच्या मध्ये रंग आहे, मग वरती पण ह्या दोन पकड्याच्या मध्ये रंग यायला पाहिजे, म्हणजे असं यायला पाहिजे. मग वरची बाजू, ह्या पाकळीच्या वरची बाजू रंगवलेली पाहिजे, ह्याच्यामध्ये खालची बाजू रंगवलेली, पर्याय कॅन्सल झाला. ह्याच्यामध्ये दोन्ही बाजू रंगवलेले आहेत, कॅन्सल झालं. मग ह्याच्यामध्ये फक्त डी मध्येच वरची बाजू रंगवलेली आहे, मग पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. कळलं. आता प्रश्न आकृती बघा, इथं काय, आता लयच कॉम्प्लिकेट दिले ना, असे पार्ट केले 4 असे. ओके, असे 4 केलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा नीट काय करायचं ते, जरा आकृती कॉम्प्लिकेट दिसली तरी आपण जास्त लय विचार सगळीकडे बघत बसताल ना तर काहीच कळणार नाही. काही ठराविक पार्ट घ्यायचे, त्याच्याकडं लक्ष द्यायचं. काय सेम दिसते तुम्हाला ह्याच्यामध्ये, बघा हा जो पार्ट आहे इकडचा आणि इकडचा दिसतो सेम ना, म्हणजे इथं काय व्हायला पाहिजे, आपल्याला अशी एक लाईन यायला पाहिजे, असं काहीतरी दिसायला पाहिजे, मग दिसते ना सेम. मग असा पार्ट कशामध्ये आहे, असा पार्ट, आता मी त्याला ब्ल्यू कलर रंगवतो, नाही तर तुम्हाला सगळं रेड रेड सेम वाटेल. आपल्याला असा पार्ट शोधायचा, असा दिसते का, हे असं टिक मार्क सारखं, असं टिक मार्क सारखं कशामध्ये दिसतंय का तुम्हाला, टिक मार्क सारखं कशामध्ये दिसतंय का, टिक मार्क सारखं अशी तिरकी लाईन मध्ये हे टिक मार्क सारखं दिसतंय इथं जरा. ओके, इथं पण दिसतं, इथं काहीतरी वेगळं दिसतंय, हा पर्याय कॅन्सल. हे टिक मार्क सारखं नाही, वेगळंच काहीतरी दिसतंय, म्हणजे बी आणि सी असू शकतं बरं का, बी आणि सी असू शकतं. मग हे टिक मार्क पासून काय पाहिजे आपल्याला, एक लाईन जी पाहिजे ती अशी असली तरी चालेल का, हा टिक मार्क पासून अशी लाईन पाहिजे ब्ल्यू कलरची. मग हे टिक मार्क कुठं आहे, इथून ही लाईन अशी आहे. ओके, एक लाईन अशी पण आहे. ओके, बी आणि सी दोन्ही जवळपास एकसारखे दिसते, फक्त एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये ही जी लाईन आहे आपली, बरोबर, ही लाईन कशी असायला पाहिजे, ही लाईन
तिरकी असायला पाहिजे का सरळ असायला पाहिजे, हाच एक प्रॉब्लेम आहे बघा. इथं ही लाईन सरळ आहे, ही लाईन अशी सरळ आहे म्हणल्यानंतर ही लाईन काय यायला पाहिजे, सरळच पाहिजे. तिरकी काढली तर डायग्रामचा शेप काय होतो आपला सगळा बदलतोय असा, बरोबर. मग काय यायला पाहिजे, ही लाईन सरळ पाहिजे, मग असं येणार आहे. दिसते सगळ्यांना सेम. मग इथं काय झालं, बी मध्ये ही जी लाईन आहे ती काय आहे, तिरकी लाईन आहे अशी, बरोबर. ही लाईन काय अशी तिरकी लाईन इथं, बरोबर. आणि इथं सरळ आहे, म्हणजे कोणता पर्याय, पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पॅटर्न आपल्याला समजून घ्यायचं, किती पण कॉम्प्लिकेटेड डायग्राम असू द्या, ठीक आहे. पुढचं बघा आता. ते काय दिसतं याच्यामध्ये तुम्हाला, वरती डायग्राम आहे त्या दोन सेम दिसतात मग खाली पण सेम यायला पाहिजे. मग वरती जर अशी दोन्ही डायग्राम मिळून म्हणजे मिरर इमेज सारखं झालं तर खाली पण मिरर इमेज यायला पाहिजे. इथे एक रेषा कोपऱ्याला तर इथं पण एक रेषा यायला पाहिजे. म्हणजे ही रेष उभी आहे तिकडे पण उभी रेष, ह्याच्यामध्ये उभी रेषा आहे का नाही, ह्याच्यामध्ये त्याबद्दल उभी रेषा आहे का नाही. मग ह्या दोन पर्यायामध्ये उभी रेषा आहे, दोन पर्याय तर पहिले कॅन्सल केले आपण. ओके. आता ह्याच्यामध्ये काय करायचं लक्षात घ्या, जी उभी रेषा आहे त्याच्या वरच्या कोपऱ्याला बघा, इथून ह्या खालच्या कोपऱ्यापर्यंत अशी रेष, बरोबर. आता बघा काय करायचे, इथून थोड्या अंतरावरती इथं अशी एक रेषा यायला पाहिजे, बरोबर. दिसते दोन्ही सेम. आता काहीतरी एक पार्ट मिसिंग आहे त्याच्यामध्ये, ते आपण घेऊया समजा पूर्ण करायचं असेल तर. हा जो कोपरा आहे ह्याच्यापासून एक लक्षात घ्या, आता ही लाईन इकडे झाली, हा क्रॉस झाला, ही लाईन इथपर्यंत घेतली. ह्या टाईपचं कुठं दिसतं त्याच्यामध्ये, बाकीचं तर मॅच करूच आपण, डायग्राम पूर्ण काढत बसते आपल्याला जास्त इंटरेस्ट नाही. ह्याच्यासारखं कुठं दिसते का काय बघा, ही लाईन अशी आहे, बरोबर. थोडक्यात अशी क्रॉस लाईन आहे अशी, आणि असं आपल्याला पाहिजे थोडक्यात असं. कशामध्ये दिसतंय तसं ते ह्या दोघांपैकी, असं ह्याच्यामध्ये पण आहे आणि ह्याच्यामध्ये पण आहे. ओके, दोघांमध्ये त्या लाईन दिसतात ते बघा. ही डायग्राम बघा, बरोबर. आणि ही डायग्राम बघा, इथं काय दिसते मध्ये असं काहीतरी मध्येच रेष आली ना, इथं ही रेष, ही मध्ये रेष ह्याच्यामध्ये कुठं दिसते का, ह्याच्यामध्ये नाही दिसते, असं क्रॉस लाईन नाही ना त्याच्यामध्ये. म्हणून काय झालं आता, इथे दोन डॉट आहे त्याच्यामध्ये, फक्त इथली खाली रेषा अशी आली असती आणि त्याप्रमाणे झालं असतं दोन डॉट, त्यामुळे तो पर्याय झाला कॅन्सल. आता शेवटचं बघा, ही लाईन ह्याच्यामध्ये काढली, इथे दोन डॉट काढले की ऑटोमॅटिक आपलं दोन्ही शेप काय झाले, मॅच झाले. मग पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. कळते काय केलं ते, आपण काय समजून घेतलंय ते समजून घ्या व्यवस्थित, काय कळले ते समजून घ्या. काय केले आपण, इथं एक उभी रेष होती ह्या बाजूला, इथं ह्या बाहेरच्या बाजूला, इकडे पण बाहेरच्या बाजूला, ह्याच्यामध्ये नव्हती ते आपण कॅन्सल केलं, बरोबर. हा जो शेप ह्याच्यामध्ये कुठं ट्रायंगल सारखं दिसतंय का, परंतु ह्याच्यामध्ये ट्रायंगल सारखं दिसतंय. मग काय झालं, तो पर्याय कॅन्सल करून टाकायचा. राहिलेला पर्याय काय, डी, त्याचा आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. बाकीचं पण आपण मॅच करून पाहिलं. क्लिअर आहे काय करायचं ते. आता पुढचा प्रश्न बघा, ह्या टाईपचे प्रश्न सोपे असतात, ठीक आहे. काय करायचं, त्यामध्ये चार शेप आहेत, प्रत्येक चार चार भाग केले, इथं चार भाग झाले. इथला मधला भाग रंगवलेला आहे, मग हा भाग रंगवलेला घेतला. कशामध्ये हा मधला भाग रंगवलेला आहे, ह्या दोघांमध्ये आहे, ह्याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये नाही, दोन पर्याय इथं कॅन्सल झाले, बरोबर. हा त्रिकोण इथं आहे, हा पण त्रिकोण इथं यायला पाहिजे, मग ह्याच्यामध्ये त्रिकोण इथं एकामध्येच आहे, ह्याच्यामध्ये नाही, झाला पर्याय कॅन्सल. मग इथं काय असणार, प्लस आणि इकडं डॉट आहे रंगवलेला, आलं त्याप्रमाणे, बरोबर. कळते काय चाललं ते. पर्याय कॅन्सल केले तर आपण योग्य पर्यायाकडे सहज पोहोचणार आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया आता. प्रश्नाकृती बघा आणि उत्तराकृती बघा. हा मध्यबिंदू आहे समजा, हा मध्यबिंदू, ह्याच्या दिशेने बाण चाललाय, ह्याच्या दिशेने बाण चाललाय, हा बाण पण इकडे चाललाय, मग हा बाण पण कुठे जायला पाहिजे, मध्ये जायला पाहिजे. हा बाण चाललाय तिकडे, चालणार आहे का आपल्याला, इकडे यायला पाहिजे मध्ये. हा बाण वर चाललाय, चालणार आहे का आपल्याला, अजिबात नाही. हा बाण इकडे चाललाय, चालणार आहे का नाही. मग किती सोपं आहे शोधणं, डी चाच बाण असा मध्ये चाललाय. कळतंय काय चाललंय ते. ओके. पुढचा प्रश्न बघा, कॉर्नरला चौकोन, इकडे पण कॉर्नर चौकोन, इकडे पण कॉर्नर, इकडे पण कॉर्नरला चौकोन यायला पाहिजे. ह्या कॉर्नरला पाहिजे चौकोन, इथं कुठे गेला, वर गेला. चौकोन पण नाही ऍक्च्युली तो, ह्याच्यामध्ये वर गेला, चालणार आहे का आपल्याला, नाही. ह्याच्यामध्ये आहे खाली, म्हणजे पर्याय क्रमांक ए आणि डी असू शकतो. आता ह्याच्यामध्ये बघा, ही रेष अशी घेतली आपण, रेषेच्या वर काय पाहिजे, डॉट डॉट पाहिजेत, रेषेच्या वर डॉट पाहिजेत. इतर रेषेच्या खाली डॉट गेले, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सर. रेषेच्या वर डॉट आहेत आणि त्याच्यामध्ये खाली असं झुरमुळ्यासारखं रंगवलेलं आहे, म्हणजे शेप आहे. मग पर्याय क्रमांक डी आपलं बरोबर आहे. कळलं काय चाललंय ते. ओके. आता शेवटचे दोन प्रश्न राहिलेत. प्रश्नाकृती बघा आणि उत्तराकृती बघा. हा प्रश्न मला तर वाटतं मग अशी रिपीट झालेलाच आहे, ठीक आहे. मग इथं काय होणार आहे, अशी एक लाईन, मग अशी आपण पाहिलं असं, आणि इथं सर्कल, बरोबर. आणि शेवटी काय आहे, मग अशी तुम्हाला सांगितलं बरोबर, इथं आय पण आहे, तुम्हाला जे पाहिजे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये. पर्याय क्रमांक ए कॅन्सल, बी कॅन्सल, ह्याच्यामध्ये दोन सर्कल आहेत. पर्याय क्रमांक सी कॅन्सल, कारण ह्या कोपऱ्याला आहे. पर्याय क्रमांक डीच उत्तर राहिलेलं आहे, ते त्याचं उत्तर असणार ऑटोमॅटिक. हा पर्याय शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30, हा मी तुमच्यासाठी होमवर्कला देतोय, ठीक आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि ह्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये जो टॉपिक तुम्हाला शिकवलाय तो जर तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल,
तर कमेंट करा, म्हणजेच मला सुद्धा वेगवेगळे नवीन व्हिडिओज टाकायला प्रोत्साहन मिळेल.